9321 मॅडमचा लँडलाईन नंबर. आणि मी मॅडमला एकदा फोन पण लावला होता. हॅलो. रॉंग नंबर. मी सेक्स बद्दल बोलते. शरीर संबंध. शी घाणेरडेपणा काय बोलता हो तुम्ही? शी काय त्यात? कामसूत्र सुद्धा आता शास्त्रात. मॅडम बस करा हो. अहो तुम्हाला कळतंय का? कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात बसलोय आपण आणि तुम्हाला समजतंय का? तुमच्या मेंदूमध्ये संस्कृती आणि अश्लीलतेचा मिलाप होतोय. अहो गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा असले श्लोक रोज वधावून घ्यायचे आमचे वर्ग शिक्षक आमच्याकडून. आणि गुरु म्हणजे हो मार्गदाता, विधाता, भाग्यदाता, ट्रॅफिक पोलीस. त्याच गुरुबद्दल असले मादकतेचे विचार करणं म्हणजे शी 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 शी. सॉरी. कधी कधी वाटतं आपण हा विचार करायला पाहिजे होता. नालायक. सगळे पुरुष सारखे असतात. नालायकपणा काय होत्यात? तुम्ही आत्ताच म्हणाला होता कामसूत्राची गणना शास्त्रात होते म्हणून. तुमचं बरं आहे हो. तोडा कुत्ता टॉमीन, हमारा कुत्ता भाऊ भाऊ बाई. सॉरी. इफ यू डोंट माइंड, तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो? हा विचारा. काय विचारा? पक्का? खुशाल विचारा. तुम्ही तुमची व्हर्जिनिटी केव्हा गमावली? 17-18. आईला काय झालं? सचिन तेंडुलकरची आठवण झाली हो. का? नाही म्हणजे सॉरी, आत्याचा मुलगा. होम ग्राउंड. रणजी खेळायचा ना सचिन तेंडुलकर. आईला बोर्नव्हिटा, दूध की शक्ती, पॉवर ऑफ द बूस्ट. पण तुम्हाला माहितीये पहिला स्पर्श, पहिलं प्रेम, पहिली मिठी, पहिलं चुंबन किती अविस्मरणीय असतो ना तो क्षण. हो. आणि आम्ही तर आदम आणि ईवचा अभ्यासच करीत राहिलो. 4 लोक काय म्हणतील ना या विचारात आतल्यात गुदमरत राहिलो. तुम्हाला माहितीये माझ्या आजीचं ना एक खूप आवडीचं गाणं होतं. अच्छा. या मी सांगते. सांग. या हो. दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया ने हमसे लिया क्या, हम सबकी परवाह करे क्यों, सबने हमारा लिया क्या. तुम्हाला भीती नाही वाटत का हो? कसली? हो लोक बघतात आपल्याकडे. सॉरी. लागले? काय विचारता? बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में होती है जापना. उसे ना तो आप बदल सकते हैं ना तो हम. अरे हम सब तो इस रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वाले के हाथ में होती है. कब कौन कैसे कहाँ उठ जाए ये कोई नहीं जानता. बाबू मोशाय, जिंदगी लंबी होनी चाहिए, बड़ी नहीं. तुम्हाला एक सांगू का हो? एवढ्या प्रखरतेने मी आजपर्यंत कोणासमोर व्यक्त नाही झालो. थँक्स. बरं, मी एक प्रश्न विचारू का? विचारा. नाही म्हणजे तुमचं लग्न झालेलं नाहीये म्हणता, मग हे कौटुंबिक न्यायालयात तुम्ही. आता काय ना, जेव्हा समज आली तेव्हापासून प्रेमासाठी आसुसलेला होतो.
चित्रपटांनी योग्य वयातच भान हरवलं होतं माझं. कायम वाटायचं आपण आपल्या होणाऱ्या बायकोला एवढं प्रेम देऊ चला ह्या चित्रपटाचे रायटर्स जिथे कुठे असतील ना तिथून पाठ थोपाटतील आपले. ह्याला विसरलोच हो. वास्तविकतेचा आरसा हा एखाद्या कपड्याच्या शोरूम मधला आरशासारखा असतो, एकदम क्लीन. पुढे शिक्षण, नोकरी, जबाबदारी, ह्या त्रिकोणाला पायथागोरसचा सिद्धांत लावून भाडकव साला उत्तर मिळेच ना. म्हातारपण, एकांतवास हे मनुष्य जीवनातील एक कटू सत्य आहे बरं का. आणि कौटुंबिक न्यायालयात लाखो डिवोर्स केस पेंडिंग पाहून आपल्या हातात काय पडतो? तारीख. मी फार आशावादी आहे. माझी लाईफ पार्टनर मला नक्की मिळणार, जिच्या खुशीतच माझा शेवटचा श्वास जाणार. म्हणून तर माझ्या पुतणीच्या आग्रहास्तरी ऐका मॅट्रिमोनी साईटवर माझा प्रोफाईल फिडअप केला, तेही या वयात. नवीन रेशीम गाठीच्या बंधनात अडकणारी माझ्या बायकोसोबतची स्वप्न खूप आहे. उद्देश फक्त एकच, 7 जन्माच्या अनाभाका खाण्याऐवजी आपल्या आयुष्यात कितीही वादळ येऊ आपण या इमारतीच्या पायऱ्या कधीच चढायच्या नाही, अशा विश्वासाची अनुभूती द्यायची होती माझ्या लाईफ पार्टनरला. 27 वर्ष झाली मी माझ्या आयुष्यातला एक गुरुवार या कौटुंबिक न्यायपालिकेला देतोच. माझं प्रोफाईल बघून कुठली मुलगी भरकटली सुद्धा नसेल. याला माझा वेंधळेपणा म्हणा अथवा मूर्खपणा, मी असाच आहे. नाही म्हणजे विचित्रच आहे जरा. जिथे लोकांच्या कथा येऊन संपतात तिथून तुम्हाला तुमची सुरू करायची आहे. अहो तसं नाही, पण तुमच्यासोबत बोलताना आज फार बरं वाटलं. थँक्यू. अहो तुम्ही लाईन वगैरे मारताय का? अहो माझी कोणी मैत्रीण सोडा, माझा कोणी मित्र सुद्धा नाही. मी काय लाईन मारणार सोडा. पण तुमच्याशी बोलताना ना आपल्याच घरातील आरशासमोरील व्यक्तीसमोर बोलत असा अनुभव आला. रिअली थँक्यू. मग तुमच्याकडे जरा वेळ शिल्लक असेल तर एक छोटासा खेळ खेळायचा का? खेळ इथे? हो. काय ना म्हणजे बघा, आपल्या लग्नानंतर म्हणजे सपोज आपण आता कौटुंबिक न्यायालयात उभो की नाही, तर आपल्या लग्नानंतर ते आपल्या म्हातारपणापर्यंतचं आपलं वैवाहिक आयुष्य कसं असेल हे आपण या खेळातून दाखवायचं. आपल्या लग्नानंतर? काल्पनिक. म्हणजे ऍक्टिंग करावी लागणार आहे. ऍक्टिंग करावी लागणार आहे. अहो मॅडम तुम्हाला सांगतो, मला युथ फेस्टिवल ना विद्यापीठामध्ये पुरे अट एवढी आहे की विद्यापीठाच्या गोष्टी इथे करायच्या नाहीये. ही अट आहे? ही अट नाहीये हो. मग हौशी राज्यनाट्यामध्ये रौप्य लागलंय का? हसताय काय? किती वर्ष लागली? 20. आणि हे तुम्ही गर्वाने सांगताय? अहो अशी अट असते का कुठे म्हणाला खेळायचा खेळ? अहो पण मी अट सांगितलीच कुठे अजून. आणि स्पर्धा म्हटलं की नियम आणि अटी येणारच आहेत. मॅडम स्पर्धेचे अटी आणि नियम मला नका सांगू. कधी कधी वाटते या नियम आणि अटींना बघून ना IPL मध्ये ड्रीम 11 मध्ये मॅच लावावी. पैसे झाला? ही विचित्र आहे गोष्ट. झाला मी नाही खेळत हा खेळ. अट ऐकून तरी घ्या आधी. अट ही आहे की तुम्ही फिमेल कॅरेक्टर करायचं आणि मी मेल कॅरेक्टर करणार. ठीक आहे. काय म्हणजे मी बाई आणि तुम्ही माणूस? हो हे शक्य नाही आहे. काही असं नसते. का? तुमच्या विद्यापीठात असं काही होत नाही का? मॅडम आमच्या विद्यापीठात खूप काही होतं. मग खेळायचं नाहीये की घाबरलात? घाबरला? मी कशाला घाबरू? हा, स्त्रियांना येणारा मासिक पाळीला. मासिक पाळी? ए गधडी. एक मिनिट प्लीज खेळून तरी बघा ना. अहो फार मजा येणार. ऐका तरी माझं. अरे सणासुदीच्या दिवशी कुठे उंधळतीयस तू? हा
झोपलंय की नाही? लेकरू कसं लेकरू? वेद, आपल्या मुलाबद्दल बोलतोय मी. आणि त्रिशा जी तुझ्या गर्भात आहे. गर्भात? अगं अशी काय करतेयस? विसरण्याचे डोहाळे लागलेत का? मी आपल्या मुलांबद्दल बोलतोय. त्रिशा जी तुझ्या 6 महिन्याच्या गर्भात आहे. ओ 6 महिन्याचा गर्भ एवढा नसतो. आई ग, बाप रे बाप. 9 महिन्यानंतर होणाऱ्या बाळाचं नामकरण सुद्धा केलं. आणि तुम्हाला कसं माहिती हो यात मुलगीच आहे ते? मला विश्वास आहे ग, यंदा आपल्याला मुलगीच होणार आहे. वेद झाला ना तुझ्या बरोबर खेळायला. आता मला मुलगीच हवी आहे. म्हणजे आपल्याला मुलगीच होणार आहे. हो. विषयांतर करू नकोस. ही काय घरी वापस येण्याची वेळ आहे का? हे पसारा कोण आवरणार आहे घरातला सगळा? विसरलेच पसारा. बाप रे बाप, किती पसारा आहे. पसारा किती पसारा, बाप रे बाप. भांडी. मी विसरलोच. गर्भ. हा तेच. आई ग, आई 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 आई. बाप रे बाप. अहो आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटला तर उशीर होणारच ना. मला माहिती आहे ना, मुलांनी जेवण केली आहे. मी स्वयंपाक करून गेले होते. काय बाई या बाया. तुम्हाला सांगते, मकर संक्रांती सारख्या पवित्र सणाला यांच्या चेहऱ्यावरचा खरा रंग दिसतो. आपल्या नवऱ्यांची नावं घेताना हत्ती, रेडा, मुंगी, माकोळा असल्या असल्या विश्लेषणांनी आपल्या नवऱ्यांचा उद्धार करते हो. आणि त्या जोशी काकू तर कमालच करतात. काय कसं म्हणतात, सोन्याच्या ताटात चांदीचे तुकडे, सोन्याच्या ताटात चांदीचे तुकडे, आमचे गेले संडासात झाले वाकडे तिकडे.